नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण आहे ना 2-2:30 वाजलेत. जेवण वगैरे झालं आहे. तर कृष्णादा बोलला जरा ओढ्यावर जाऊन येऊ. ॲक्च्युली आता लास्ट ट्रिपला आले होतं, बऱ्यापैकी पाणी होतं. तर आता म्हटलेलं बघूया एकदा ट्रिप मारू. जर पाणी कमी असेल कुठल्या डोहामध्ये तर तो उपसून थोडेफार मासे वगैरे मिळतात का बघूया. यावर्षी डोह उपसून आपण मासे नाही पकडलेत, तर बघूया. जरासं एक फेरफटका पण होईल. चला, फायनली बऱ्याच दिवसानंतर निघालेला आहे. इकडे कृष्णादा आहे. कृष्णादा, ह्या वर्षीचा प्लॅन आपला होतोय फायनली नाही. बरेच दिवस जायचं बोललं जरा उपस्थितीचे मासे बघायला जाऊ, पण आपण जाऊया बघायला. जाऊन येऊ. बाय चान्स लागला तर लागला. हो, गावले होते काय ते आपले हे काय होतं ते, चांगले मासे मोठे मोठे लागलेले. पहिला जो उपसा केली त्यालाच लागलेले. नशीब होतं त्या दिवशी. आणि इकडे संकेत पण आलाय खास जोडीला. बरं झालं. खेड्यांची पण सायर जाते. तुम्हाला दिसणार नाही तिकडे. बघ किती आहेत दगडाजवळ. हे उड्या मारते बघ बघ. शेपटला त्याला एकला शेपटली. भांडणं करतायत भावकी भावकीत. तो दुसरा आहे. ढव उपसायच्या अगोदर जरासं रेखी करायला लागते. कुठल्या ढवात हाय मासा नाही आहे. खालच्या ढवामध्ये आहे पण तो पाणी भरपूर आहे. पाणी बरंच आहे रे यावर्षी. नाहीतर होलीपर्यंत आटतं. घरात साफसफाई करायला नेव्या काय वायपर. आतमध्ये कॅमेरे आहेत ना आतमध्ये. कॅमेऱ्याने त्याच्यामध्ये हे केलं, जागा केली. आता हे कॅमेऱ्या सगळ्या बाहेर येतील. या बाजूला इकडे हे झाड बघताय ना, हे तोरणाचं झाड. तर पांढरी असतात तोरणं, मस्त दुधासारखी लागतात. हे त्याची पानं. आणि हा दिसतो तुरा. हे दिसतंय का फळ तुम्हाला इथे? हे तोरण आहे. ते अजून तयार नाही झाले. ते एप्रिलमध्ये खायला मिळतात. चांगली भरपूर आहेत. कनेर दिवाळीत ना डिसेंबरला. आंब्याला तुरा बघा किती. आता यातले किती धरतील ते काय माहिती नाही, पण तुरा भरपूर आहे. छोट्या छोट्या बिटक्या धरायला लागल्यात तशा आहे बघा. चला, आजचा प्लॅन आमचा फसला. पाणी भरपूर आहे. तर फक्त रेखी करून आलेलं आहे. कुठं काय आहे काय नाही. परत येऊ काहीतरी. जाता जाता करवंद खाऊया. आई बघा भरपूर करवंद आता लागायला सुरुवात झाली. चटणी भेटली तर नंतर जाऊ. इथे एवढी नाही आहेत, चटणी होईल. हां, झाडावरून काढायची आणि खायची, मजाच भारी. चला, मासे काय मिळाले नाहीत पण करवंद मिळाली. खाल्लीच ना रे भरपूर. भरपूर खाल्ले. मजा आली खायला. चला आता घरी जाऊया गप्प, कारण माशाला थोड्या दिवसांनी यायला लागेल. पाणी भरपूर आहे. मगाशी मंडळी घरी आलो आणि थोडा वेळ एडिटिंग वगैरे करत बसलेलो. ऑफिसची कामं पण आवरली आणि आता संध्याकाळ झाले. संध्याकाळचं सुंदर वातावरण. ॲक्च्युली सूर्यास्त झाला ना की अशा मस्त छटा आपल्याला पाहायला मिळतात आकाशामध्ये. खूप भारी वाटतं पाहायला. आणि सगळीकडे जिकडे बघाल ना तिकडे आता तुम्हाला मोकळं पाहायला मिळेल. हे बघा, कवळ तोडणी झाली ना, त्यामुळं मग सगळ्या झाडांच्या फांद्या आहेत त्याच्या तोडलेल्या असतात कवलासाठी. आणि सूर्यास्त झाला आहे आणि झाल्या इकडे चांदव आम्हाला बघा किती घाई लागले. लगेच आला आहे तो. ॲक्च्युली आता पौर्णिमा जवळ आले ना, तर इकडे आपल्याला चांदव पूर्ण पण पाहायला मिळतो आहे आणि लवकरसुद्धा. दिवस मोठा आहे त्यामुळं इकडे बघाल ना. आता ना दिवस मोठा असल्यामुळं सूर्यदेव जरी गेले तरी पण हा उजेड आहे ना तो असाच्या असा असणार आहे. साधारण 7:30 वगैरे जरी वाजले तरी पण चांगला उजेड असतो. आणि एक आपल्या शेतामध्ये प्रॉब्लेम झाला आहे. घराच्या पाठीमागे आपलं जे शेत आहे तिथे आपण झाडं लावतो बरीचशी. तर इथेही कोकमची झाडं बघा, चांगली कोकमची झाडं हळूहळू जगत आहेत. ही बघा, झुपक्या नाहीत पण जगत आहेत. पण एक वाईट गोष्ट म्हणजे आपलं हे जे कलम आहे, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तर ह्याला झालं काय माहिती आहे का, हुंदीर लागला. गावाला कसं आहे, झाडं एवढी प्रेमाने लावायची आणि मग हुंदीर नासधूस करून लागतात. तेव्हा इकडे आईने ती लिपायचा प्रयत्न केला
पण खूपच उंदीर लागला आणि सगळ्या बाजूने लागलेला, त्यामुळं मग ते झाड आपलं मेलं. एवढं मेहनत करून ॲक्च्युली हे बघा, ही जी फांद आहे ना, इकडे पहिल्यांदा तो उंदीर लागला या बाजूला, त्याच्यानंतर मग तो लागतच गेला सगळ्या बाजूने. तो लागला, तो पूर्ण झाडाला त्याने मारूनच टाकलं. तर एक कलमाचं झाड आपलं मेलं. तर आता हे ॲक्च्युली काय आहे, ह्यांना आपण आवरायचं कसं ते काय आपल्याला माहिती पण नाही. कोणाला काय माहिती असेल तर नक्की सांगा. तर सध्या आपली इथे झाडं कशी आहेत, कलमाची 2 झाडं होती घराजवळ, त्याच्यानंतर नारळीची टोटल 6 झाडं आहेत. तर बाकीची झाडं तरी सुस्थितीत आहेत. हे बघा चांगले आहेत. त्यांना आता चांगल्या चुरे वगैरे आहेत ते आलेले आहेत. हे बघा, तर इथे नारळी वगैरे छान होत आहेत. पण इथे काय होतं माहिती आहे का, ते जे कलम होतं तेच चांगलं होतं, म्हणजे चांगल्या प्रकारे मोठं झालेलं, आणि या बाजूचं थोडंसं मरत जगतं आहे. तर जे चांगलं होतं त्यालाच उंदीर लागला, त्यामुळे ते कलम आता आपल्यात राहिलेलं नाही आहे. असो, बघूया पावसाळ्यामध्ये परत आपल्याला लावता आलं तर लावू. जिद्द सोडण्यात काय अर्थ नाही, जिद्द सोडायची नाही, कारण होत राहतं त्या गोष्टी. आता उंदीर वगैरे लागणं हे आपल्या हातात काही नाही आहे. जसं की इकडे जी झाडं बघताय ना तुम्ही, ही जी झाडं आहेत कोकमची, ही पण आपण गेल्या वेळेस लावलेली, सगळीकडे आलेत बघा, इकडे इकडे पसरलेत. कोकमची झाडं पण आपण गेले 2-3 वर्ष लगातार लावत होतो रोपं आणून, ती काय राहिली नाहीत. मग यावर्षी आपण डायरेक्ट बिया टाकल्या होत्या, तर ती झाडं जगलेत. तर बघूया ती तरी किती राहत आहेत त्यातली, कारण झुपक्याने भरपूर आहेत. जी काय राहतील ती आपली, पण कलम राहिलं पाहिजे होतं, काय करू शकत नाही त्याला. ॲक्च्युली उंदीर खूप लागला आहे. हे बघा या बाजूला आहे ना, इकडे पूर्ण उंदीर लागलं आहे. या बाजूला पण इकडे बघाल ना, हे बघा हे सगळं उंदीर लागलेलंच आहे. हे बघा इथं तर पाय पण जातो आहे डायरेक्टली खाली. तर उंदीर खूप लागला आहे, म्हणजे हे बघा पूर्ण भातामध्ये, इकडे वरच्या मळीमध्ये वगैरे सगळीकडेच उंदीर लागला आहे. असो, ते चालायचं मंडळी, पार्ट ऑफ लाईफ. आपण किती मेहनत घेतली तरी काही गोष्टी आपल्यामध्ये पटकन येत नाहीत. तसं ते कलमाचं झाड मेलं आहे. बघू पुढच्या वर्षी नवं लावू. आहे नाही, पालखीला आणेन, शाळा आहे ना चालू बारकीचे. हो असो, चला मंडळी, जरा मी चाललो आहे आता गोधडीमध्ये. ॲक्च्युली आलो आहे तर काकीकडे काय जाणं झालं नाही. ॲक्च्युली होतं काय, इकडे तिकडे परत ऑफिसची कामं, एडिटिंग, अपलोडिंग, ह्या सगळ्या कामामध्ये कधी कधी मग कुठं जाणं राहूनच जातं. आलो आहे तर कुठे घराबाहेर गेलोच नव्हतो. फक्त आज दुपारी जरा गेलेलं, तिकडे पण काय पाणी भरपूर, त्यामुळं काहीच करता आलं नाही. तर तिकडे आपलं घर, आणि इकडे ते कलम वगैरे तुम्हाला मी दाखवलं ते इकडे वरच्या बाजूला, तिकडे रामादाचं दुकान, आणि या बाजूला इकडे गोधडी. तर गोधडीमध्ये आलो आहे. काकी घरी तर अशा संध्याकाळ झाले, तात्यांचं पण काहीतरी कलर काम गावातच चालू आहे, ते पण बहुतेक आले असतील. बघूया. ओ तात्यानो, का हो आता चालू वाटतं? नाही आलो, बरं टाइम झाला. ओके, कधी आलाय? काल आलो. तर साफसफाई झाली. काय चकाचक करता? होय, पडवीची. हां होय. देव येत आहेत. देव येत देवाकडनं कालोख साला काढलेला. देव येत आहेत ना. होय, अशी साफसफाई झाली. बरं आहे. वरनं झाडलं भिजलं, हां. तेवढंच राहिलं. धुलंच की मस्त होईल. तर आता धुवूनच टाकते मी. ते सूर्याचं काम केलं. झालं काय? हां संपवलं आणि चालू म्हटलं जरा देवाजवळ ना गणपतीतलं कालं होतं होय धुण्याचं. का? हां हां हां, ते आतला जरा कलर. धुवून टाकलं शाप. चहा प्यायला या. साफसफाईमध्ये चहा. साफसफाई काय आवरायची नाही, आज संध्याकाळ होईल, नाही संध्याकाळ काळोख पडेल. ऍक्च्युली काय झालं, अंगणात सारं घेत होती. हां हां, तर म्हटलं आता अंगण नको, रातलं पाणी बाहेर आलं तर अंगणे ते परत खराब असं हो म्हणून हे जातं. परत आहे ना, परत दिसायला खराब खराब आहे. दिसणार, एक तर शेण भेटत नाही. होय. इकडे मांजर आलंय आई, रात्रीचं हे मांजर भारी फिरतं. चाला कशेल, उंदीर शोधतोय दगडामध्ये वाटतं. हां ॲक्च्युली आपल्या पट्ट्या, म्हणजे घराकडे आपल्या पटकन वाघ वगैरे येत नाही. गंगेकडे खाली
डायरेक्ट कसं हे आहे ना, जंगल आहे. लाईट पण लावले तुझ्यासाठी. बघ आता उंदीर शोधून काढ, कुठे गेला तो. येडा बनवला वाटतं, तुला येडा बनवला आहे. सोन्या काकीकडून घरी येता येता काळोख झाला आणि घरी आलो तर मांजर उंदीर शोधतंय. तर खाली गेलेलो तर सोन्या काकीचं जे मांजर होतं, मांजर आणि 2 पिल्लं, तर ती जी त्यांची आई होती, मांजर होतं ना, तर त्याला 2 दिवसापूर्वी वाघाने नेलं. तर हे मांजर आता एवढं काळोखा तिकडे फिरतंय तर जरा असं चकित व्हायला झालं. पण काय मेन काय, आपलं घर मिडलला आहे, म्हणजे आजूबाजूला घरं आहेत आणि हे मिडललाच घर पडतं. म्हणजे पाठीमागे आसतवाडी आहे, खालच्या बाजूला घर आहे, इकडे समोर घर आहेत, वरच्या बाजूला घर आहेत. त्यामुळं मग आपल्या इथं शक्यतो 90% वाघ येण्याचे चान्सेस कमी असतात. रेअरली जर त्याची फेरी असेल तर आपण काय बोलू शकत नाही. तर सोन्याकाकीचं मांजर 2 दिवसापूर्वी नेलं आहे आणि आपल्या वाडीमध्ये आहेत 2-3 मांजरं, त्यातलं हे एक मांजर उंदीर शोधायला आलं आहे. कारण गावाकडे आता कसं आहे, हळूहळू चाकरमानी यायला सुरुवात होईल. आता होळीला सुरुवात झाली आहे, तर उद्यापासून बरेच जण आपल्याला गावी पाहायला मिळतील. तर आज गेलो आपण ओढ्यावरती, खास ओढ्यावरती थोडंसं फिरलेलं, रेखी केलेली, तर पाणी अजून चांगलं वाहत आहे. म्हणजे दरवर्षी कसं होतं, जानेवारी नंतर फेब्रुवारीमध्ये शक्यतो पाणी आटत जातं आणि फक्त डोहामध्ये वगैरे पाणी असतं. पण यावर्षी थोडं वेगळं आहे. यावर्षी अजून पाणी चांगलं वाहतं आहे. म्हणजे मला वाटतं मार्च महिन्यापर्यंत पण पाणी राहील. मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये आपण ढोपसू शकतो आहे. तेव्हा बघूया, तेव्हा एखादी फेरी होईल ओढ्यावरती. पण आज ॲक्च्युली काहीच चांगलं नाही झालं तसं म्हटलं तर. म्हणजे ओढ्यावर गेलो तर मासे नाही मिळाले. कलम बघितला, आईने सकाळी सांगितलं की कलम खराब झालं आहे, तर तिकडे गेलो तर कलम पण मेलेलं होतं. खाली काकीकडे गेलो तर मांजर नेलं बिबट्याने. या सगळ्या गोष्टी थोड्याशा विचित्र झाल्यात. असो, आयुष्य म्हणजे असंच आहे, कधी चांगलं होतं कधी वाईट होतं आणि ह्याच्यातूनच मार्ग काढत पुढे जायचं असतं. तर चांगली गोष्ट बघा, इव्हनिंगला हे पण दिसते की आपल्या इथे मांजर आलं आहे. तर कोणाचं आहे काय माहिती नाही, पण ते आलं आहे घराजवळ. आता तिकडे काय त्याला दिसलं नाही वाटतं उंदीर. आता इकडे चुपचाप कोपऱ्यात येऊन बसलं आहे. इकडे या बाजूला चुपचाप बसलं आहे, हे बघा. त्याला काय उंदीर वाटतं दिसला नाही, तर आता पालतीवर बसलं आहे. म्हणजे कुठेतरी इथं या दगडामध्ये उंदीर गेला आहे. तर आता हे इकडे बसलं आहे निवांतमध्ये बघत की उंदीर बाहेर येतो आहे काय. असो मंडळी, चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. आज जरा दुपारनंतर व्हिडिओला सुरुवात केलेली, ओढ्यावर जाणं झालं, जरा शेतात गेलेलो, काकीकडे गेलो, फेरफटका जरा झाला. ठीक आहे, काही गोष्टी होतात, त्या होत राहतात. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.